नागपुरात घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार उघडकीस आलाय। कारवाईत 110 सिलेंडर जप्त करण्यात आले। 5 गुन्हे दाखल करण्यात आले। धडक कारवाईत 163 गॅस वितरकांच्या गोदामांची तपासणी केली गेली। काळा बाजार रोखण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने ही कारवाई केली। नागपूर विभागात सर्व जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली। 163 गॅस वितरकांच्या आस्थापनांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। काळा बाजार रोखण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची ही कारवाई 110 सिलेंडर यात जप्त करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। तेजस, आपण एकीकडे पाहतोय अवैध गॅस, घरगुती गॅस हे सर्रास व्यावसायिक ठिकाणांवर वापरले जात आहे आणि त्यावर आता कारवाईला वेग आलेला आहे। नागपूर विभागात विशेष मोहीम राबवण्यात येते, या संदर्भातली काय अधिक माहिती? नक्कीच प्रणिता, अन्न पुरवठा प्रशासन जे आहे ते सतर्क आहे। ज्या पद्धतीनं नागपूर विभागात जे आहे ते काळा बाजार जे आहे तो होत असताना दिसत आहे। काही जे एजंट आहेत ते जे आहे ते पैसे जास्त लादण्याच्या पोटी जे आहे ते मोठ्या प्रमाणात काळाबाजारी करत अशा प्रकारची माहिती जे पुढे आली आणि या संदर्भात जे आहे ते अन्न पुरवठा प्रशासन जे आहे ते धडक कारवाई सुरू केली आहे। नागपूर विभागातील भंडारा असेल, गोंदिया असेल, चंद्रपूर असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते कारवाईला सुरुवात केली आहे। 163 ठिकाणी जे आहेत ते संपूर्ण धाडी करण्यात आलेली आहेत। त्यामध्ये जर बघितलं तर 5 लोकांना करण्यात आले। एकट्या नागपूर जिल्ह्यात जर बघितलं गेलं असेल तर 60 आस्थापनावर जे आहे ते कारवाई करण्यात आलेली आहे। या संपूर्ण जे याच्यात जर बघितलं असेल तर त्यांच्यावर जे आहेत ते धडक देण्यात आलेली आहे। या संपूर्ण संदर्भात जे आहे ते अलर्ट मोडवर जे आहे सध्याच्या घडीला अन्न प्रशासन डिपार्टमेंट आहे। एकूणच जर बघितलं असेल तर काळा बाजार हा मोठ्या प्रमाणात होत आहे। कुठेतरी याचा जे फटका जे आहे तर सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे। यासोबत जे आहे ते व्यावसायिक जे गॅस सिलेंडर आहे यांना होत आहे। त्यामुळे ज्या जिल्हाधिकारी यांनी जे आहे ते अलर्ट मोड घेतलेला आहे। नागपूर विभागात अशाच प्रकारची परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळत होती। गडचिरोलीमध्ये अशाच प्रकारची कारवाई सुद्धा करण्यात आली। यासोबत चंद्रपूर असेल, भंडारा असेल, या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारची कारवाई सध्याच्या घडीला सुरू आहे। त्यामुळे एकट्या नागपूर जिल्ह्यात जर बघितलं असेल तर जे आहे ते 60 ठिकाणी झाडी टाकण्यात आली आहे। तर त्या सुद्धा कारवाईचे जे आहे ते संकेत जे आहेत ते अन्न पुरवठा विभागांनी दिलेले आहेत। त्यामुळे एकूणच जर बघितलं असेल तर या संपूर्ण जे आहे ते काळा बाजार थांबावा यासाठी जे आहे ते जिल्हा प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवर आहे। एकूणच जर बघितलं असेल तर परिस्थिती अत्यंत भयानक आहे। अनेक एजन्सी आस्थापन या ठिकाणी जे आहे ते नागरिकांच्या रांगा लागत आहेत। त्यामुळे जे आहे ते सर्वसामान्य नागरिक हतबल होऊ नये यासाठी जे आहे प्रशासन सुद्धा काळजी घेत आहेत। अफवेवर विश्वास ठेवू नका अशा प्रकारे जे आहेत ते नागपूर विभागातील जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेले आहे। त्यामुळे जे आहे ते पैशाच्या लालसेपोटी जे एजंट आहेत कुठेतरी पैसा जास्त मिळावा या हेतूपोटी जे आहेत ते काळा बाजार करत असल्याचे चित्र सध्या घडीला नागपुरात पाहायला मिळत होतं। मात्र त्यावर जे आहे ते कारवाईच्या बडगा जे आहेत ते अन्न पुरवठा विभागांनी केलेला असल्याचे चित्र सध्या घडीच्या घडीला नागपूर विभागात पाहायला मिळत आहे। अगदी तेजस, त्यामुळे आता ही कारवाई वेगवान पद्धतीने सुरू झालेली आहे। अजूनही नागपूर विभागात ही कारवाई सुरूच आहे। त्या संदर्भात तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।